काय म्हणते तर बघा म्हणलं तर झालं चालू मध्ये नुसत्या चहावरनं भांडणं होती की तू स्वतः पिते आणि पुरीला पण पाचते म्हणून. तरी चालूच केलं. मला म्हणते तर मी म्हणत होतो तुला चहा पी, तर यांचं यास आहे बघा. मी चहाच पित नाही तर तुम्हाला कशाला पिजायच्या? चहा तुम्ही पेत नाही आणि दुसऱ्याने पेत नाही होय. चहा प्यायला तुम्हाला कशाला चहा ती पी वाटते व ह्यांना म्हणजे मटण ते खा वाटते ती, अंडी मांस मटण खा वाटतंय, असलं कशाला व चहा ती अजिबात आवडत नाही त्यांना. हा आता असं बोलल्यावर कसं होतंय मग? अगं मग हे खायसाठीच आणलंय मटण का तुला? आणलंय काय? मी नाही बाबा बोकडाच मटण खात, आपल्याला नाही आवडत. ए बाई माझ्याकडे आणून सुद्धा नाही. बढ बोकडाच आणि हिला काय झालंय? काय झालंय यार, खावा तुम्हीच, मला नगत असलं मटण आणि फिटण. म्हणलं होतं चांगलं काय तर करा आणि असलं घेऊन आले तर मटण. आणि मी खाती बरं का, पण चिकन खाती, असलं कोण खायचंय? कसं असतं माहिती का, त्यांचं पण बरोबर आहे. मी खायचे नाही म्हणूनच आणले नाही काय की बहुतेक तर. चिकन खा वाटत नाही सारखं सारखे. चिकनला पण कटाळून गेले तर बरं का. मला पण म्हणत होतं थोडं खावं, पण चांगलं खावं, चांगला एकदम झणझणीत रस्सा करतो म्हणलं. आता मी तर आता एवढं बोलली बरं का ह्यांना, कशाला आणलं म्हणलं, मुलकाचं महागाय अहो बकडाचं मटण. ह्यांना काय माहित आहे, सगळं कमवलं तेवढं तेवढ्यावर घालवलं काय कोणास ठाऊक. इकडे चोर पेटल ना तुझ्या किरकिरीनं. कशाची किरकिर आहे, कुणी आणाय सांगितलं होतं तुम्हाला? अजून काय म्हणणार माहिती का, कमवून कुणाला ठेवायचं आहे, इथंच राहायचं आहे, इथंच ठेवून जायचं आहे, पण हाय त्या टायमिंगला तर लागत नाही का काय? खाऊन पिऊन माणसाला मरा, खाऊन पिऊन मारायचं. मी आल्यावर परत ठेवती ते आणून नाही ती, त्याला काय चवणार स्वतः. बिस्किटापासून पाव शेव सगळं असतं बाई. मला तर एवढं आश्चर्य वाटते, कसं असेल बघा की माणसाचं. हाय तर वरनं तुझं माझंच हाय तुझं नाही, मी पाण्यात तर लय जाणार. तसलं तर काय करू नये बरं का माणसाने. पण मला वाटतंय बरं का, आणि येतं बरंच म्हणण्यात येतं बरं का की ही माझं आहे ही तुझा आहे, पण तसं काय नाही बरं का. सगळं हिथंच ठेवून जायचं आहे होय व. अगं आपल्याला किती जागा लागती? 3 फुटाची. ती पण नाही, त्याचं पण म्हणजे ती राख उचलते ती नदीत नेऊन टाकते. किती हो जाताना काय सुद्धा नेत नाही माणूस. उगं म्हणायचंय माझं ही मी एवढा विषय वाढवला म्हणजे ती नाही बरं का. त्याने आणलेल्या मटणावरनं एवढा विषय वाढला. मी काय म्हणत होती, एवढं महाग आता स्वस्त राहिलं नाही काय माहिती का. मुलकाचं मटण, खाली बसा की, मटण मुलकाचं मागलं या, खाली बसा, मला बोलायचं आहे तुमच्या संग. काय आज गावलाय तावडीत तर तुम्ही, काल लगेच असा व्हिडिओ काढला नाही की असं निघून गेलं. पण आज वापरून ठेवून जाणार आहे. मला पण गाडी आली, फोन आलाय, मी पण लय टाइम थांबत नाही. मला नाही हो जमत आणि मी करत पण नाही. चिकन बनवते पण मला ते बकडाचं मटण म्हणलं ना नकोच वाटतं. मग त्यांची ते करा म्हणलं, काय करायचंय ते करा. मग जे खात नाही ते काय म्हणते ती, न खाता देवाला निवत कसा. बोकाड खातोय मी, खात नाही, हिला लागतं चिकन, त्यामुळे हात लावायला नाही. हो स्वार्थी माणसं अशी असती ती की काय बोकडाच मी सारखी नाही, तुम्ही सारखी झाला. आज तुमच्यासाठी आणलं, आज माझ्यासाठी काय आणलं का तुम्ही? तू अंडी करून खा, अंडी करून खा म्हणजे आपण चांगला माल खायचा ना, आम्हाला म्हणजे तसं करायचं नाही. तर रात्री पिशवी भरून बरं आणणार होता, आणली का? आणून दिली ती, आणली ती बरं का ह्याने, तुम्हाला दाखवती. आणि महत्वाचं ह्याने रात्री काय आणली माहिती का, लाल हदग्याची फुलं. इतकी महाग आहे ती, सहसा ती भेटत नाही ती बरं का. त्यांना मी म्हणलं या ती लाल जे हदगा आहे, शेंगा ना शेंगा, ते मी वाटलं सर आपल्या रानात लावती बरं का. तर चूल तर पेटवली बाबा मस्त पैकी अशी. आणा जावं पातीला ती आणली बरं का याने. ॲपल बोरं पण आणली, तुम्हाला मी सगळं दाखवते, थांबा मागच्या कॅमेऱ्यानं दाखवते. तर बघा याने ही आणलेली बोरं, ॲपल बोरं आहे बरं का. आणि बघा ही लाल हातगा. मी म्हणलं होतं कर तुम्हाला, तर मला तर वाटलं पहिल्यांदा इला चिंचच घेऊन आले आहे. आणि परत म्हणते अगं तिथं लाल हातगा होता, तर मस्त पैकी अशी बघा ही फुलं आणली ती या. मला पण भारी वाटलं बरं का. आणि बघा हे बोर आपली ॲपल बोर तर मस्त असते ती बरं का. फक्त ह्याच्यात ना पाण्याचं प्रमाण जास्त, लिक्विड ते असतं, त्यामुळं ह्याने म्हणते तर लेकरं आजारी पडते ती. खरं आहे का? सर्दी होती, सर्दी होती काय? जाऊ द्या, ह्याने चूल पेटवली बघा. आता बघून तर गेलंय वर.
आणि हलग्याची फुलं दाखवली का? कशी आहे ती हलग्याची फुलं दाखवली. गुलाबी कलरची. अहो एकदम भारी आणि चव तर एवढी भारी देते ना ती. करूया आपण आज संध्याकाळी. तुम्ही खावा किती, आम्ही खातो हातगेची फुलं. काय 500 रुपये किलो आहे हलग्याची फुलं. हाय ती भेटतच नाही बरं का. पांढरा हातगा मी पण बघितला होता, पण लाल काय बघितला नव्हता. तर ह्यांची तयारी कशी जबर चालाय. स्वतःला खायला म्हणल्यावर नको गा व तेवढं तरी. हा कशी तयारी चालाय जंगी निसती. ओ जंगी कशी कसं सुचना का कुठनं कशी सुरुवात करावं. तेल त्या रॅकच्या ह्याच्यात किटले सगळं ह्यांना सांगावं लागतं या. आणि माझी मी करतो तर काही मटेरियल ते वाटलेलं अख्ख्या पाकळ्याचा तर लय नाद बरं का. तेल तर गेलं बाबा पातेल्यात मस्तपैकी असं. आणि तुम्हाला म्हणलेलं ह्यांना आवडते त्या पाकळ्या अख्ख्या लसणाच्या. लसूण पण लावायला हिनीच गडबड केली ना, आम्ही लावली बरं का. एवढे भारी आता ये लागलाय लसूण उगवून बरं का. अजून तर मी काय गेली नाही बरं का. पहिल्या दिवशी गेलेली तेव्हा कुठं तर आलता असा उगवून. आता चांगला आलाय म्हणत होतं, मग जाऊन येते. लय लांब नाही बरं का, पण पलीकडच्या साईडला लावल्यामुळे बघितलं नाही. कळ्या पण तोडून आणले त्या काय फुलं आहे ती काळ्या आहे त्या. काळ्या पण आहेत त्या बरं का. चुकून एखादी आली असेल बरं का. घासात. फुललेली म्हणजे फुललेलं फुल कसं असतं बघा. ही तर असं असतं योगा. आणि हे निवडायचं झालं तर आपल्याला ही काढावं लागतं ना. मला पण दाखवा तुम्ही. कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला कॅमेरा धरा येत नाही तर योगा असं काढावं लागतंय. ही काढून टाकायचं ना. तर योगा एक असतं ना, ही कडू लागतं म्हणते ती हे ना फुल. त्यामुळं ही व्यवस्थित काढावं लागतं, नाही तर सगळ्या भाजीचं वाटोळं होतं. त्यामुळे ही पहिल्यांदा काढायचं आणि बाकीचं हे आहे असं फुल घ्यायचं आणि हे राहू द्यायचं का. ते पण काढायचं. ते पण काढायचं आहे. तर ही असं काढून घ्यायचं ही. आणि ही जी आपल्या पाकळ्या येत्या तेवढे जरा फुल झालं. आणि ही ते खाल्ला शेंडा काढून घ्यायचा. हा आणि एवढंच घ्यायचं. तर हे असं निवडावं लागतं या. तर असं निवडायचं म्हणलं तर बघा एवढं आहे. तर कवा निवडायची मी ताईला सांगितल्या बरोबर ती तशी करते बरं का. हाय ताई काम करू लागायला मला पण. काय ताई हे बघा. हा काय सांगितलं होतं, ती शेंडा काढून घ्यायचा. घेतला बघा तिनं. ताई आता ही आतमध्ये असतं का, तर ही तोडून घ्यायचं. असं तोडून घ्यायचं. तर हे झालं आपलं निवडलेलं फुल. तर ताया जा आतलं ताटांचा. तर लय दिवसातनं खाणार आहे बरं का. पांढरी फुलं मी खाल्ली ती, पण लाल हातगा काय मी अजून खाल्ला नाही. मग आपण आता संध्याकाळी भाजी करून किंवा दुपारी मी स्वयंपाक केलाय बरं का, तीच मी खाणार आहे. आणि ह्यांनी तर ह्यांच्यासाठी स्पेशल केलं या. त्यामुळं शिल्लक जादा आणि अन्न वाया घालवून बरं का मित्रांनो. खरंच अन्नाची किंमत माणसाला कळावी. कारण अशा ठिकाणी काय काय येते की एक वेळेचं जेवण त्यांना भेटत नाही. आपल्याला भेटतंय म्हणून सुचतंय म्हणल्याने, म्हणून हाया भाजीवर आता ऍडजस्ट करते. आणि संध्याकाळच्या भाजीला हातगेची भाजी करते. मला तर लय आवडते. तुम्हाला आवडते का नाही कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का. तुमच्याकडे असा लाल हातगा भेटतोय का मला नक्की सांगा. कारण ही हातगा आहे ना सहसा कुठं भेटत नाही. आणि एवढं चांगलं आहे बरं का. खायला पण मस्त आहे. आणि काहीतरी वेगवेगळं खाल्लं पाहिजे या. तर ही पालेभाज्यातच मोडतं या. पण फुलं जायती पण चव ह्याची एक नंबरानं भारी लागते बरं का. म्हणजे चव म्हणलं तर एक फ्लावर कुबू सारखी लागते. फ्लावर सारखी पण ना बरं का, कुबू सारखी ह्याला टेस्ट असते. ज्याला खाल्ले त्याला माहीतच आहे. चला आता. आणि ती हातगीची भाजी बनवण्यावर राहतं ग चौकशी लागते. मस्त. मी पण पहिल्यांदा आमच्या बहिणीच्या घरी खाल्ली होती ती पण पंढरपूरला. आणि त्यावेळेस कळलं होतं मला ही हातगेच्या भाजीची म्हणजे फुलाची भाजी असते ती. तर चला करूया नीट. झालंय आता एक एक करत टायमिंग होणारच आहे. तर चला मग काय. तर मग माझ्या आमची ताय काय म्हणती काय करायला लागली ताय. ताय करू लागते मला. लय सपोर्ट असतो मला माहित आहे. तुम्ही नसला ना माझ्यासोबत येतं. गवताला तर गवताला माझ्या बरोबर असते. बरेचशा ताई म्हणते ते बरं का, तिला रानात ती नेत जाऊ नका ऊन असतं. म्हणजे हायच की, पण असा सुट्टीला म्हणून आपण तिला घेऊन जात असतो.